सर्वप्रथम भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीय बांधवांना अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा। आज आपण सज्जनगडावरचं जे दृश्य आहे, आता जिथे आपण उभे आहोत ते आहे श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेच्या वतीने दररोज अन्नदान जे केलं जातं ते या हॉलमध्ये केलं जातं। आज श्रीकृष्ण जन्माष्टमी सुद्धा आहे, तेव्हा भगवान श्रीकृष्णांना आपण वंदन करूया, त्यांचं स्मरण करूया। आज मेनू जो आहे तो फराळाचा आहे, उपवासाचा आहे, कारण का जन्माष्टमीचा उपवास आहे, त्यामुळे आज मेनूमध्ये भगर, नंतर आमटी दाण्याची आणि भगरीचीच खीर आणि चटणी असा हा मेनू असतो। रोज वेगवेगळा मेनू असतो, वेगवेगळा म्हणण्यापेक्षा रोज वेगवेगळी भाजी, भात, आमटी आणि गव्हाची खीर असते। इथे एक शिस्त पाळली जाते। गेली अनेको वर्षे भगवान श्रीधर स्वामींनी जे नियम घालून दिलेले आहेत, जे आधीच्या रामदासांनी पाळले, तेच नियम आजही पाळले जातात। इथे शिस्तीने जेवणाचा प्रत्येक मेनू वाढला जातो। सर्वप्रथम चटणी, मीठ, चटणी, नंतर मग भात असेल, आमटी असेल, जे क्रमाक्रमाने वाढलं जातं आणि ते अन्नदान जे आहे ते गेली अनेको वर्षे ह्याच पद्धतीने सातत्याने रोज चालू आहे। कितीही गर्दी असली गडावरती तरी हे अन्नदान चालू असतं। रोज दुपारी 12 ते 1:30 ह्या वेळामध्ये हे अन्नदान चालू असतं, त्याच्यात कधीही खंड नाही। समर्थांच्या आशीर्वादाने हे सर्व सुरू आहे आणि हा प्रसाद आहे। आपण समर्थ सेवा मंडळाच्या माध्यमातून आपण प्रत्येक वर्षी 1.5 ते 2 महिने आपण भिक्षा फेरी काढतो। त्यावेळेला भिक्षा फेरीमधनं जे कोरान्न गोळा होतं, म्हणजे गहू, तांदूळ, डाळ वगैरे ह्या गोष्टींच्या माध्यमातून ते सगळं प्रभू रामचंद्रांसमोर ठेवलं जातं, समर्थांसमोर ठेवलं जातं आणि नंतर त्याचा प्रसाद आलेल्या सर्व समर्थ भक्तांना, भाविकांना अशा पद्धतीने दिला जातो। आणि हे गेले कित्येक वर्ष सातत्याने सुरू आहे आणि हे समर्थच्या कृपेने असंच पुढेही सुरू राहो ही आम्हा सर्व रामदासींच्या वतीने आणि सर्व भक्तांच्या वतीने समर्थांनाच आपण प्रार्थना करूया, रामाला प्रार्थना करूया। रामा मी तव दास म्हणवी, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी, सुखगना होईल तेथे जय। रामा या भुवनत्रयी तुझ विण नसे दुजा तारक, रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बालक। जय जय रघुवीर समर्थ।